आहे, जेथे गंधाबरोबर पुण्य विशेषण देण्याचे तात्पर्य सर्व गंध पृथ्वीत राहतात. त्यात पुण्य अर्थात पवित्र गंध तर पृथ्वीत स्वाभाविक राहतो, परंतु दुर्गंध एखाद्या विकृतीपासून प्रकट होत असतो. तेजश्चास्मी विभावस, तेजरूप तन्मात्रेपासून प्रकट होते, त्यातच राहते आणि शेवटी त्यातच लीन होते. अग्नीत तेजतत्व आहे, तेजाविना अग्नी निस्तत्व आहे. काही नाही, ते तेज मीच आहे. जीवनम सर्वभूतेषु, संपूर्ण प्राण्यात एक प्राणशक्ती असते, त्यामुळे सर्व जिवंत राहतात. त्या प्राणशक्तीमुळेच ते प्राणी म्हणवले जातात. प्राणशक्ती विना त्यांच्यात प्राणीपणा काही नाही. प्राणशक्तीमुळेच गाढ निद्रेत झोपलेला मनुष्य सुद्धा प्रेतापेक्षा विलक्षण दिसत असतो. ती प्राणशक्ती मीच आहे. तपश्चास्मी तपस्विषु, द्वंद्व सहिष्णुतेला तप म्हणतात, परंतु वास्तविक परमात्म तत्वाच्या प्राप्तीसाठी कितीही कष्ट झाले तरी त्यात निर्विकार राहणेच खरे तप आहे. हेच तपस्व्यामध्ये तप असते, त्यामुळेच हे तपस्वी म्हणवले जातात. आणि याच तपाला भगवंत आपले स्वरूप म्हणतात. जर तपस्वी लोकातले तप काढून टाकले तर तपस्वी राहणारच नाहीत. परिशिष्ट भाव, सृष्टीच्या रचनेत भगवंत करता आहे, भगवंतच कारण आहेत आणि भगवंतच कार्य आहेत. म्हणून गंध आणि पृथ्वी, तेज आणि अग्नी, जीवनशक्ती आणि प्राणी, तपश्चर्या आणि तपस्वी, हे सर्वच सर्व कारण आणि कार्य एक भगवंतच आहेत. कारण परा आणि अपरा दोन्हीही भगवंतांच्या शक्ती असल्यामुळे भगवंतांशी अभिन्न आहे. म्हणून परा अपरा यांच्या संयोगाने उत्पन्न होणारी संपूर्ण सृष्टी भगवत स्वरूपच आहे. पुण्योगंध, गंध तन्मात्रा कारण आहे, पृथ्वी त्याचे कार्य आहे. गंधाला पवित्र म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की कारण सदा पवित्रच असते. अपवित्रता कार्यात विकृती झाल्यामुळेच येते. म्हणून जसे गंध तन्मात्रा पवित्र आहे, तसेच शब्द, स्पर्श, रूप आणि रस तन्मात्रा सुद्धा पवित्र समजल्या पाहिजे. श्लोक क्रमांक 10. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं, बुद्धिर्बुद्धिमतामस्मि, तेजस्तेजस्विनामहम्. व्याख्या. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं. हे पार्थ, संपूर्ण प्राण्यांचे सनातन बीज मी आहे. अर्थात सर्वांचे कारण मीच श्रीकृष्ण परमात्मा आहे. संपूर्ण प्राणी बीजरूप माझ्यापासूनच उत्पन्न होतात, माझ्यातच राहतात आणि शेवटी माझ्यातच लीन होतात. माझ्या विना प्राण्यांची स्वतंत्र सत्ता नाही. जितके काही बीजे असतात ती वृक्षांच्या पासून उत्पन्न होतात आणि वृक्ष उत्पन्न करून नष्ट होतात. परंतु या ठिकाणी ज्या बीजाचे वर्णन आहे ते बीज सनातन आहे, अर्थात आदी अंतरहित आहे, अनादी तसेच अनंत आहे. यालाच 9व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात अव्यय बीज म्हटले गेलेले आहे. ते चेतन तत्व अव्यय अर्थात अविनाशी आहे. ते स्वतः विकाररहित असतानाही संपूर्ण जगताचे उत्पादक, आश्रय आणि प्रकाशक आहे. तसेच जगताचे कारण सुद्धा आहे. गीतेत बीज शब्द कोठे भगवंत आणि कोठे जीवात्मा असं दोघांसाठीही आलेला आहे. यासाठी जो बीज शब्द आला, या ठिकाणी जो बीज शब्द आला आहे तो भगवंतांना वाचक आहे. भगवंतांच्यासाठी त्या शब्दाचा वापर केलेला गेलेला आहे, कारण येथे कारण रूपाने विभूतींचे वर्णन आहे. 10व्या अध्यायाच्या 39व्या श्लोकात विभूती रूपाने आलेला बीज शब्द ही भगवंतांचाच वाचक आहे, कारण तिथे त्यांना संपूर्ण प्राण्यांचे कारण म्हटले गेले आहे. 9व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात बीज शब्द भगवंतांसाठी आला आहे, कारण त्याच अध्यायाच्या 19व्या श्लोकात
सदसच्चाह मर्जुन पदात म्हटले गेले आहे की कार्य आणि कारण सर्व मीच आहे. 14व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात अहम बीज पिता, मी बीज प्रदान करणारा पिता आहे असे वर्णन आल्यामुळे तेथे बीज शब्द जीवात्म्याचा वाचक आहे. जेव्हा जीवात्मा जडाशी आपला संबंध मानतो तेव्हा बीज शब्द जीवात्म्याचा वाचक होतो, नाहीतर हा भगवंतांचे स्वरूप आहे. बुद्धिर्बुद्धिमत्तामस्मी, बुद्धिमंतात बुद्धी मी आहे. बुद्धीमुळेच ते बुद्धिमान बनवले जातात. जर त्यांचे ठिकाणी बुद्धी नसती तर त्यांना बुद्धिमान संज्ञा राहिलीच नसती, राहणारच नाही. तेजस तेजस्विनामहम, तेजस्वी लोकातील तेज मी आहे. हे तेज दैवी संपत्तीचा एक गुण आहे. तत्वज्ञ जीवनमुक्त महापुरुषात एक विशेष तेजशक्ती राहत असते, ज्याच्या प्रभावाने दुर्गुण दुराचारी मनुष्यही सद्गुणी सदाचारी बनतात. हे तेज भगवंतांचे स्वरूप आहे. विशेष गोष्ट, भगवंतच सर्व संसाराचे कारण आहे. संसार असतानाही ते सर्वात परिपूर्ण आहेत आणि सर्व संसार समाप्त झाला तरी ते राहतात. यावरून सिद्ध झाले की सर्व काही भगवंतच आहे. यासाठी उपनिषदात सोने, माती आणि लोखंडाचा दृष्टांत दिला गेला आहे की जसं सोन्यापासून बनवलेले सर्व दागिने हे सोनेच असतात. मग सोन्याचा तो गोळा असो किंवा त्याचा दागिना असो, दोन्हीही सोनच. मातीपासून बनवलेली सर्व भांडी मातीच आहे आणि लोखंडापासून बनवलेली शस्त्रास्त्रे ही लोखंडच आहे. परंतु आपण ती वस्तू त्याच्यापासून वस्तू बनवल्यानंतर त्याला वेगळं नाव देतो, एवढंच. परंतु गीतेत भगवंतांनी बीजाचा दृष्टांत दिला आहे की संपूर्ण संसाराचे बीज मी आहे. बीज वृक्षापासून उत्पन्न होत असते आणि वृक्षाला उत्पन्न करून स्वतः नष्ट होते. अर्थात बीजापासून अंकुर उत्पन्न होतो, अंकुरापासून वृक्ष होत असतो आणि बीज स्वतः नष्ट होऊन जाते. भगवंतांनी आपल्याला संपूर्ण संसाराचे बीज म्हणवले असूनही ही एक गोष्ट सांगितली आहे की मी अनादि बीज आहे, उत्पन्न झालेले बीज नव्हे. बीजम माम सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातन, आणि मी अविनाशी बीज आहे, बीजम अव्ययम. अविनाशी बीज म्हणण्याचे कारण हे आहे की संसार माझ्यापासून उत्पन्न होतो पण मी समाप्त होत, मी जसा आहे तसाच राहतो. सोने, माती आणि लोखंडांच्या दृष्टांतात दागिन्यात सोने दिसते, भांड्यात माती दिसते आणि शस्त्रास्त्रात लोखंड दिसते, परंतु संसारात परमात्मा दिसत नाही. जर बीजाचा दृष्टांत घेतला तर वृक्षात बीज दिसत नाही. जेव्हा वृक्षाला बीज येते तेव्हा पत्ता लागतो की या वृक्षाचे असे काहीतरी बीज आहे ज्यापासून हा वृक्ष उत्पन्न झाला आहे. संपूर्ण वृक्ष बीजापासूनच निघतो आणि बीजातच समाप्त होतो. वृक्षाचा आरंभ बीजापासून होतो आणि अंतही बीजातच होतो. अर्थात तो वृक्ष मग 100 वर्षे का राहीना, परंतु त्याची अंतिम परिणती बीजातच होईल. बीजाशिवाय दुसरं काय होणार? त्याचप्रमाणे भगवंत संसाराचे बीज आहेत, अर्थात भगवंतापासून संसार उत्पन्न होतो आणि शेवटी भगवंतांच्या मध्येच लीन होतो. शेवटी एक भगवंतच बाकी राहतात. शिष्यते शेष संज्ञ. वृक्ष दिसत असतानाही ते बीज आहे असे जे जाणतात ते वृक्षाला योग्य प्रकारे जाणतात, आणि जे बीजाकडे न पाहता केवळ वृक्षाला पाहतात ते वृक्षाच्या तत्वाला जाणत नाही. भगवंत येथे बीजम माम सर्वभूताना म्हणून सर्वांना हे ज्ञान करवतात की तुम्हाला जितका हा संसार दिसत आहे त्याच्या पूर्वी मी होतो. मी एकच प्रजारूपाने पुष्कळ रूपात प्रकट झालो आहे. बहुश्याम प्रजा येईल, आणि यांच्या समाप्तीनंतर सुद्धा मी राहतोच. तात्पर्य, पूर्वी मीच होतो आणि पुढेही मीच राहतो, तर मध्यात सुद्धा मीच आहे. विचार करण्यासच हा संसार विचार करणाऱ्यासच हा संसार पंचमहाभूतात्मक दिसतो, नाहीतर हा पंचमहाभूतात्मकही दिसत नाही. जसं कोणी एखादा म्हणेल
की आपली सर्वांची सर्व शरीरे पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून उत्पन्न होणारी आहेत, म्हणून यात मातीची प्रधानता आहे. तेव्हा दुसरा म्हणेल की ही माती कशी काय? मातीने तर हात धुतले जातात, माती तर रेती असते, म्हणून हे शरीर मातीचे नव्हे. अशा रीतीने शरीर माती असूनही त्याला माती दिसत नाही. परंतु हा संसार जितका दिसतो याला जाळून राख केली तरी शेवटी एक मातीच होते. विचार करा की या शरीराच्या मुळात काय आहे? माता पित्यात जो रजवीर्याचा अंश असतो, ज्यापासून हे शरीर तयार होते, तो अंश अन्नापासून उत्पन्न होतो. अन्न मातीपासून उत्पन्न होते, म्हणून ही शरीरे मातीपासूनच उत्पन्न होतात आणि शेवटी मातीतच लीन होतात. शेवटी शरीराच्या 3 गती होतात. मग त्याला जमिनीत गाडून टाका, त्याला जाळून टाका, अथवा तसेच पशु पक्ष्यांना खाऊ द्या. तिन्ही उपायांनी तो शेवटी मातीतच होत असते, त्याची त्या देहाची शेवटी मातीच होत असते. अशा प्रकारे पूर्वी आणि शेवटी मातीच असल्याने मध्यातही शरीर अथवा संसार मातीच आहे. परंतु मध्यात हे शरीर अथवा संसार पाहण्यात माती दिसत नाही. त्याचप्रमाणे हा संसार विचार केल्याने परमात्म स्वरूप दिसतो. विचार केला तर जेव्हा भगवंतांनी या संसाराची रचना केली तेव्हा कुठून काही सामान मागवलं नाही. ज्या सामानापासून संसार बनवला गेला आणि बनवणारही दुसरा कोणीही नव्हता. भगवंत स्वतःच संसाराला उत्पन्न करणारे आहेत आणि स्वतःच संसार झाले आहेत. शरीराची रचना करून आपणच त्यात प्रविष्ट झाले आहेत. तत्सृष्ट्वा तदेवानुप्रविशत. या शरीरात जीवरूपाने सुद्धा तेच परमात्मा आहेत. म्हणून या संसारातही म्हणून हा संसारही परमात्म्याचे स्वरूप आहे. परिशिष्ट भाव. स्वतःला संपूर्ण प्राण्यांचे बीज सांगण्याचे तात्पर्य हे आहे की सर्व प्राण्यांच्या रूपात मीच श्रीकृष्ण परमात्मा आहे. सृष्टी अनंत आहे, अनंत ब्रह्मांडात अनंत जीव आहेत, परंतु त्या अनंत जीवांचे बीज म्हणजे परमात्मा एकच आहे. अनंत सृष्टी उत्पन्न झाल्यावर सुद्धा तिच्या बीजामध्ये काहीच फरक पडत नाही, कारण की ते अव्यय बीजम अव्यय. त्या एकाच बीजापासून अनेक प्रकारची सृष्टी उत्पन्न होते. बीजाला कितीही सूक्ष्म दृष्टीने पहा, त्यात फळ, पुष्प, पाने इत्यादी दिसणार नाहीत, कारण ते त्या बीजात कारण रूपाने विद्यमान आहे. त्या बीजापासून उत्पन्न होणाऱ्या वृक्षाची 2 पाने सुद्धा अगदी सारखी नसतात. लहान मोठी असतात, काही पिकलेली असतात, काही अगदी नुकतीच छान फुटलेली ताजी ताजी असतात. असे सगळे प्रकार असतात. तसेच आपल्या संसारात सुद्धा असतात. ही अनेकता ही त्या बीजातच राहते. सृष्टीच्या एका वस्तूत अनेक भेद आहेत. विभिन्न देशात मानवांच्या अनेक जाती आहेत. त्यातही इतका भेद आहे की 2 माणसांच्या अंगठ्यांच्या रेषाही परस्परांना मिळत नाही. गाय, म्हैस, मेंढी, शेळी, उंट, कुत्रा इत्यादींच्या अनेक जाती आहेत आणि त्यांच्या एका जातीतही अनेक भेद आहेत. वृक्षातही एका वृक्षाच्या अनेक जाती असतात. एका विद्येत पाहिले तर त्यात इतके भेद असतात की त्यांचा अंतही लागत नाही. रंग, मूळ 3 रंग आहेत, परंतु त्यांच्या मिश्रणाने अनेक रंग बनतात. त्यातही एका रंगाचे इतके भेद आहेत की 2 व्यक्तींनाही एक रंग समान रूपाने दिसत नाही. अशा प्रकारे सृष्टीत एकसारख्या दिसणाऱ्या 2 वस्तूही वास्तविक सारख्या नसतात. इतकी अनेकता असूनही सृष्टीचे बीज मात्र एकच आहे. तात्पर्य हे आहे की एकच भगवंत अनेक रूपात प्रकट होतात आणि अनेक रूपात प्रकट असूनही एकच राहतात. भगवंत देश, काल इत्यादी सर्व दृष्टींनी अनंत आहे. भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीचाही जर अंत लागत नाही तर मग भगवंतांचा अंत कसा लागू शकतो? आतापर्यंत भगवंतांच्या विषयात जे काही चिंतन केले गेले आहे, जे काही सांगितले गेले आहे, जे काही लिहिले गेले आहे, जे काही मान्य केले गेले आहे,
ते सर्वचे सर्व मिळवून हे अधुरे अपूर्णच आहे. एवढेच नव्हे, भगवंत सुद्धा आपल्या विषयात पूर्ण कथन करू शकत नाहीत. जर करतील तर ते अनंत कसे राहतील. श्लोक क्रमांक 11. बलं बलवतां चाहं कामराग विवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. व्याख्या. बलं बलवतां चाहं कामराग विवर्जितं. कठीणातील कठीण काम करत असताना आपल्या अंतःकरणात एक कामना आसक्तीरहित शुद्ध निर्मळ उत्साह राहत असतो. काम पूर्ण झाल्यावरही माझे कार्य शास्त्र आणि धर्माला अनुकूल आहे, तसेच मर्यादेनुसार संतजनानुमोदित आहे, अशा विचाराने मनात एक प्रकारचा उत्साह राहत असतो. याचे नाव बल. हे बल भगवंतांचेच स्वरूप आहे, म्हणून हे बल ग्राह्य आहे. गीतेत भगवंतांनी स्वतःच बलाची व्याख्या केली आहे. 17व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात कामराग बलान्विता पदात आलेले बल कामना आणि आसक्तीने युक्त असल्याने दुराग्रह आणि हट्टाचे वाचक आहे. म्हणून हे बल भगवंतांचे स्वरूप नव्हे, तर आसुरी संपत्ती असल्याने त्याज्य आहे. तसेच सिद्धोहम बलवान सुखी आणि अहंकारम बलम दर्पम पदात असलेले बलही त्याज्य आहे. 6व्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात बलवत दृढम पदाने आलेले बल शब्द मनाने विशेषण आहे. ते बलही आसुरी संपत्तीचेच आहे, कारण त्यात कामना आणि आसक्ती असते. परंतु येथे 7व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये जे बल आलेले आहे ते कामना आणि आसक्ती रहित आहे, म्हणून हे सात्विक उत्साहाचे वाचक आहे आणि ग्राह्य आहे. 17व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात आयुसत्व बलारोग्य पदात आलेले बल शब्दही याच सात्विक बलाचा वाचक आहे. धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. हे भरत वंशीयांमधील अर्जुन श्रेष्ठ मनुष्यात धर्माला अविरुद्ध अर्थात धर्मयुक्त काम माझे स्वरूप आहे. कारण शास्त्र आणि लोकमर्यादेनुसार शुभ भावाने केवळ संतान उत्पत्तीसाठी उत्पन्न झालेला जो काम असतो तो काम मनुष्याच्या अधीन असतो. परंतु आसक्ती, कामना, सुखभोग इत्यादीसाठी उद्भवलेला जो काम असतो त्या कामात मनुष्य पराधीन होत असतो आणि त्याला वश होऊन तो करण्यायोग्य शास्त्रविरोधी कामात प्रवृत्त होत असतो. शास्त्रविरोधी काम पतनाला तसेच संपूर्ण पाप आणि दुःखाला कारणीभूत होत असतो. कृत्रिम उपायांनी संतती निरोध करून केवळ भोगबुद्धीने कामात प्रवृत्त होणे महान नरकाचा दरवाजा आहे. जो संततीची उत्पत्ती करू शकतो तो पुरुष म्हणवला जातो आणि जी गर्भधारण करू शकते ती स्त्री म्हणविली जाते. जर पुरुष आणि स्त्री ऑपरेशनद्वारे आपली संतानोत्पत्ती करण्याची योग्यता म्हणजे पुरुषत्व आणि स्त्रीत्वच नष्ट करतील तर दोघेही हिजडे मिळवण्याच्या योग्य होतात. नपुंसक झाल्यामुळे देवकार्य म्हणजे हवन पूजन इत्यादी आणि पितृकार्य म्हणजे श्राद्ध तर्पण करण्यास त्यांचा अधिकार राहत नाही. स्त्री मधील मातृशक्ती नष्ट झाल्यामुळे तिच्यासाठी परम आदरणीय तसेच प्रिय आई संबोधण्याचा प्रयोगही केला जाऊ शकत नाही. म्हणून मनुष्याने शास्त्र आणि लोकमर्यादानुसार केवळ प्रजोत्पत्ती म्हणजे संतान उत्पत्ती करण्यासाठीच तेवढ्याच पुरते कामाचे सेवन करावे, अन्यथा ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. परिशिष्ट भाव. संपूर्ण जंगम सृष्टी कामापासून उत्पन्न होते, म्हणून मनुष्यात जो काम धर्माशी विरुद्ध नाही मर्यादेनुसार आहे तो काम भगवंताचे स्वरूप आहे. भगवंताने पूर्वी सांगितले आहे मत्तः परतरन्यान्या किंचिदस्ति आणि पुढे हे सांगितले येचैव सात्विका भावा वासुदेव सर्व.
म्हणून जसा धर्मयुक्त काम भगवंतांचे स्वरूप आहे, तसाच धर्माविरुद्ध काम सुद्धा भगवंतांपासून वेगळा नाही. जे धर्माविरुद्ध काम उपयोगात आणतात त्यांना नरक रूपाने भगवंत प्राप्त होतात. कारण नरक सुद्धा हा कुणाचा? भगवंतांचाच आहे. परंतु गीतेचा उद्देश मनुष्याला नरकात अथवा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पाठवायचा नाही, तर त्याचे कल्याण करण्याचा आहे. उद्देश नेहमी कल्याणाचा आणि आनंदाचाच असतो, दुःखाचा नव्हे. दुःख कोणीही इच्छित नाही. अर्जुनाने ही कल्याणाचीच गोष्ट विचारलेली आहे. उदाहरणार्थ, शब्द चांगलेही असतात आणि वाईटही, परंतु व्याकरणात चांगल्या शब्दांचाच विचार केला जातो, कारण व्याकरण इत्यादीही मनुष्याच्या उद्धारासाठीच आहे. ये श्लोक क्रमांक 12. ये चैव सात्विका भावा राजसास्तास्मसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि. व्याख्या. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये. हे जे सात्विक, राजस, तामस भाव जे गुण पदार्थ आणि क्रिया आहेत, तेही माझ्यापासूनच उत्पन्न झाले आहेत. याचे संपूर्ण तात्पर्य, संपूर्ण सृष्टीत जे काही होत आहे, मुळात सर्वांचा आश्रय, आधार आणि प्रकाशक भगवंतच आहे. अर्थात सर्व भगवंतांपासूनच सत्ता स्फूर्ती प्राप्त करतात. सात्विक, राजस आणि तामस भाव भगवंतांपासूनच उत्पन्न होतात. म्हणून यात जी काही विलक्षणता दिसत असते ती सर्व भगवंतांचीच असते. म्हणून मनुष्याची दृष्टी भगवंतांकडे गेली पाहिजे, सात्विक इत्यादी भावामध्ये नव्हे. जर त्याची दृष्टी भगवंतांकडे गेली तर तो मुक्त होईल, आणि जर त्याची दृष्टी सात्विक इत्यादी भावाकडे गेली तर मात्र तो बांधला जाईल. सात्विक, राजस आणि तामस भावाव्यतिरिक्त कोणता भाव हा नाहीच. हे सर्व भगवत स्वरूप आहे. या ठिकाणी अशी शंका येते की जर हे सर्व भगवत स्वरूप आहेत तर आपण जे काही करू ते सर्व भगवत स्वरूपच होईल. मग असे करावे, असे करू नये, हा विधिनिषेध कुठे राहिला? याचे समाधान असे आहे की सर्व मनुष्य सुखाची इच्छा करतात, दुःख इच्छित नाहीत. अनुकूल परिस्थितीत विहित कर्माचे फल आहे आणि प्रतिकूल परिस्थितीत निषिद्ध कर्माचे फल आहे. म्हणून म्हटले जाते की विहित कर्म करा आणि निषिद्ध कर्म करू नका. जर निषिद्धाला भगवत स्वरूप समजून कराल तर भगवान दुःख आणि नरक रूपाने प्रकट होतील. जो अशुभ कर्माची उपासना करतो त्याच्या समोर भगवंत अशुभ रूपानेच प्रकट होतात, कारण दुःख आणि नरक ही सुद्धा भगवंताची स्वरूपे आहेत. जेथे करणे आणि न करण्याविषयी बोलले जाते त्या ठिकाणी निषेध आणि विधी लागू होत असतो. म्हणून त्या ठिकाणी विहितच केले पाहिजे. विहितच म्हणजे जे मान्यता प्राप्त आहे, नियमाने जे सांगितलेले आहे ते तसंच वागलं पाहिजे. निषिद्ध म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या म्हणून धर्माने सांगितलेल्या आहेत तशा पद्धतीने वागायचं नाही. तसं जर वागलं तर आपल्याला त्याचा नक्कीच त्रास हा होणारच. निषिद्ध करता कामा नये. परंतु जेथे जाणणे आणि मानणे विषयी बोलले जाते तेथे परमात्म्यालाच मानले पाहिजे आणि आपल्याला अथवा संसाराला जाणले पाहिजे, म्हणजे समजून घेतले पाहिजे. जेथे मानण्याविषयी गोष्ट आहे तेथे परमात्म्यालाच मानून त्यांच्या प्राप्तीची उत्कंठता वाढवली पाहिजे. त्यांना प्राप्त आणि प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे, म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. तसेच त्यांच्या व सिद्धांतांच्या विरुद्ध कार्य करता कामा नये. भगवंतांच्या आज्ञेविरुद्ध केले गेले तर त्यांना प्रसन्नता कशी वाटेल आणि विरुद्ध कार्य करणाऱ्याला त्यांची प्राप्ती तरी कशी होईल? जसे एखाद्या मनुष्याच्या मनाच्या विरुद्ध काम केल्यास तो कसा खुश होईल आणि प्रेमाने भेटेल कसा? आईने आपल्याला एखादं काहीतरी काम सांगितलं, आपण जर तिचं ते काम ऐकलं नाही किंवा साधं साधं जर सांगितलं की अरे भात गरम आहे, थोडासा गार होऊ दे, तो फुंकून खा, आणि नाही आम्ही लगेच त्याच्यात हात घालून कालून तोंडात घातला, तर बोलणार हे नक्कीच आहे आम्हाला.
त्याच्यामध्ये संदेह नाहीच आहे. जेथे जाणण्याविषयी गोष्ट आहे तेथे संसाराला जाणले पाहिजे. जो उत्पत्ती विनाशशील आहे, नेहमी बरोबर राहणार आहे, तो आपला नव्हे आणि आपल्यासाठीही नव्हे असे जाणून त्यापासून संबंध विच्छेद केला पाहिजे. त्याचे ठिकाणी कामना, ममता, आसक्ती ठेवता कामा नये. त्याचे महत्व अंतःकरणातून समाप्त केले पाहिजे. असे केल्याने सत्तत्व प्रकट होईल आणि जाणणे पूर्ण होईल. असत म्हणजे नाशवान वस्तू आपल्याजवळ राहणारच नाही असे जरी समजले तरी वेळोवेळी त्याला महत्व देत राहिलो तर वास्तविकतेची म्हणजे सद्वस्तूची प्राप्ती होणार नाही. मत्त एवेती तान्वेती, त्या सर्वांना तू माझ्यापासून उत्पन्न होणारे समज सर्व काही मीच आहे. कार्य आणि कारण हे दोन्ही भिन्न दिसत असूनही कार्य करण्याहून आपली भिन्न आणि स्वतंत्र सत्ता ठेवत नाही, म्हणून कार्य कारणरूप असते. जसे सोन्यापासून दागिने तयार होतात तर ते सोन्याहून वेगळे राहत नाही, अर्थात सोनेच असतात. तसेच परमात्म्यापासून उत्पन्न होणारी अनंत सृष्टी परमात्म्याहून भिन्न स्वतंत्र सत्ता ठेवूच शकत नाही. ती परमात्मा स्वरूपच असते. पण एक मायेचा आपल्यावर पडदा असा असतो की मला असं वाटत असं की माझ्यामुळे होते, मी हे सर्व काही करत आहे. मत्त एवेती म्हणण्याचे तात्पर्य अपरा आणि पराप्रकृती माझा स्वभाव आहे, म्हणून म्हणून कोणी त्याला माझ्यापासून भिन्न सिद्ध करू शकत नाही. 7व्या अध्यायाच्या परिशिष्ट रूपी 9व्या अध्यायात भगवंतांनी म्हटले आहे, कल्पाच्या आधी प्रकृतीला वश करून मी वारंवार सृष्टीची रचना करतो. आणि पुढे म्हटलं आहे की माझ्या अध्यक्षतेमध्ये प्रकृती चराचर संसाराची रचना करते. या दोन्ही गोष्टी एकच झाल्या. मग प्रकृतीचा स्वीकार करून भगवंत रचना करत अथवा भगवंताच्या अध्यक्षतेखाली प्रकृती रचना करो, या दोन्हीचं तात्पर्य एकच आहे. भगवंत रचना करतात तर प्रकृतीला स्वीकारूनच करत असतात. तेव्हा मुख्यतः भगवंतांचीच ती रचना झाली आणि प्रकृतीने भगवंतांच्या अध्यक्षतेत रचना केली तरीही मुख्यतः ती रचना कोणाची झाली? भगवंतांचीच झाली. याच गोष्टीला येथे म्हटले आहे की मी संपूर्ण जगाचा प्रभव आणि प्रलय आहे. आणि याचा उपसंहार करत असताना म्हणतात की सात्विक, राजस आणि तामस हे भाव माझ्यापासून उत्पन्न होतात. भगवंतांनी विज्ञानासहित ज्ञान सांगण्याची प्रतिज्ञा करून जाणणाऱ्याची दुर्लभता सांगून हे जे प्रकरण आरंभ केले त्यात अपरा आणि परा प्रकृतीचे वर्णन केले. परा आणि अपरा आणि परा प्रकृतीला संपूर्ण प्राण्यांचे कारण सांगितले, कारण यांच्या संयोगानेच संपूर्ण प्राणी उत्पन्न होत असतात. नंतर आपल्याला या अपरा आणि पराचे काय म्हटले? मत्तः परतरं नान्यत्. हीच गोष्ट विभूतींच्या वर्णनांचा उपसंहार करताना येथे म्हटली आहे की सात्विक, राजस आणि तामस भाव माझ्यापासून उत्पन्न होणार आहेत, हे तू समज. नत्वहम तेषु ते मयि, मी त्यांच्यात नाहीत आणि ते माझ्यात नाही. तात्पर्य त्या गुणांची माझ्याशिवाय दुसरी कोणती स्वतंत्र सत्ता नाहीच, अर्थात सर्व काही मीच आहे, माझ्या शिवाय दुसरं इथं काहीही नाही. जे सात्विक, राजस आणि तामस जितके काही प्राकृत पदार्थ आणि क्रिया आहेत ते सर्वच्या सर्व उत्पन्न आणि नष्ट होत असतात, परंतु मी उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही. मी जर त्यांच्यात असतो तर त्यांचा नाश होताना माझा पण नाश झाला असता, परंतु माझा नाश कधी होत नाही, म्हणून मी त्यांच्यात नाही. जर ते माझ्यात असते तर मी जसा अविनाशी आहे तसे ते पण अविनाशी झाले असते, परंतु ते जर नष्ट होतात आणि मी राहतो म्हणून ते माझ्यात नाही. जसे बीजच वृक्ष, शाखा, पाने, फूल इत्यादींच्या रूपात असतो, परंतु वृक्ष, शाखा, पाने इत्यादी बीजाचा शोध घेतला तर त्यात बीज सापडणार नाही, कारण बीज त्यात तत्वरूपाने विद्यमान असते. तसेच सात्विक, राजस, तामस आणि तामस भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात, परंतु त्या भावात माझा शोध केला तर त्यात मात्र मी सापडणार नाही, कारण मी त्यात मूलरूपाने आणि तत्वरूपाने विद्यमान असतो.
म्हणून मी त्यांच्यात आणि ते माझ्यात नाहीत. अर्थात सर्व काही तरी सुद्धा मीच आहे. ज्याप्रमाणे ढग आकाशापासून उत्पन्न होतात, आकाशातच राहतात आणि आकाशातच लीन होतात. परंतु आकाश जसे निर्विकार असते, आकाशात ढग नसतात आणि ढगात आकाश नसते, तसेच 8व्या श्लोकापासून इथपर्यंत जितक्या म्हणजे 17 विभूती सांगितल्या गेल्या, त्या सर्वच्या सर्व माझ्यापासून उत्पन्न होतात, माझ्यातच राहतात आणि पुन्हा अंतिमतः माझ्यातच लीन होतात. परंतु त्या माझ्यात नाहीत आणि मी त्यांच्यात नाही. माझ्याशिवाय त्यांची स्वतंत्र सत्ताही नाही. या दृष्टीने सर्व काही मीच आहे. तात्पर्य, भगवंताशिवाय जितके सात्विक, राजस आणि तामस भाव अर्थात प्रकृती पदार्थ आणि क्रिया दिसतात, त्यांची सत्ता मानून त्यांना महत्व देऊन माणसे त्यात बसत आहेत. म्हणून भगवंत अशा मनुष्यांचे लक्ष आपल्याकडे वेधतात की या सर्व पदार्थात आणि क्रियेत सत्ता आणि महत्ता ही माझीच आहे. विशेष गोष्ट, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यापासून उत्पन्न होणारे निरनिराळे जितके भाव प्रकृती पदार्थ आणि क्रिया आहेत, ते सर्वच्या सर्व भगवंतांच्या शक्ती म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न होतात. परंतु प्रकृती भगवंतांशी अभिन्न असल्यामुळे त्या गुणांना भगवंतांनी मत्त एव माझ्यापासून उत्पन्न होतात असे म्हटले आहे. तात्पर्य, प्रकृती भगवंतांशी अभिन्न असल्या कारणाने हे सर्व भाव भगवंतांपासून उत्पन्न होतात आणि भगवंतातच लीन होतात. परंतु पराप्रकृतीने म्हणजे जीवात्म्याने यांच्याशी संबंध जोडून घेतला, अर्थात यांना आपले आणि आपल्यासाठी मानले, हेच पराप्रकृतीद्वारा जगताला धारण करणे आहे. यामुळेच तो जन्मत आणि मरत राहतो. आता त्या बंधनाचे निवारण करण्यासाठी या ठिकाणी म्हणतात की सात्विक, राजस आणि तामस हे सर्व भाव माझ्यापासूनच होतात. या रीतीने 10व्या अध्यायात म्हटले आहे, भवंती भावा भूताना मत्त एव पृथक्विधा. अर्थात प्राण्यांचे हे वेगवेगळ्या प्रकारचे भाव माझ्यापासून उत्पन्न होतात. अहम सर्वस्य प्रभुवो मत्त सर्व प्रवर्तते. अर्थात सर्वांना उत्पन्न करणारा मी आहे आणि सर्व माझ्या सत्तेमुळेच प्रवृत्त होतात. 15व्या अध्यायातही म्हटलं आहे की स्मृती, ज्ञान इत्यादी सर्व माझ्यापासून उत्पन्न होतात. मत्त स्मृती ज्ञानम अपोहनांच. जर सर्व काही परमात्म्यापासून उत्पन्न होत असते, तर त्या गुणांचा मनुष्याशी कोणताही संबंध नाही. आपल्याशी गुणांचा संबंध न मानल्याने हा मनुष्य बांधला जात नाही. अर्थात ते गुण त्याच्या जन्म मरणाला कारणीभूत होत नाही. गीतेत ज्या ठिकाणी भक्तीचे वर्णन आले आहे, त्या ठिकाणी भगवंत म्हणतात की सर्व काही मीच आहे. सदा सच्चाह अर्जुन. आणि अर्जुन सुद्धा भगवंतासाठी म्हणतात की आपण सत आणि असत देखील आहात, तसेच त्याच्या पलीकडचे आहात, सदसत परम यत. ज्ञानी भक्तासाठी सुद्धा भगवंत म्हणतात की त्याच्या दृष्टीत सर्व काही वासुदेवच असते. वासुदेवच सर्व. कारण भक्तीत श्रद्धा आणि मान्यतेची मुख्यता असते. तसेच भगवंताविषयी दृढ अनन्यता असते. भक्तीत अन्याचा अभाव असतो. जसे उत्तम पतिव्रतेला एका पतीशिवाय संसारात दुसरा कोणी पुरुष दिसतच नाही, तसेच भक्ताला एका भगवंताशिवाय दुसरं कोणी दिसतच नाही. केवळ भगवंतच दिसतात. गीतेत ज्या ठिकाणी ज्ञानाचे वर्णन आले आहे, त्या ठिकाणी भगवंत सांगतात की सत आणि असत दोन्ही वेगवेगळे आहेत. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. तसेच ज्ञानमार्गात शरीर, शरीरी, देही, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, प्रकृती, पुरुष दोन्हींना वेगवेगळे जाणण्याविषयी अनेक ठिकाणी म्हटले गेले आहे. जसे प्रकृती पुरुष चैव विद्यनादी उभाव. क्षेत्र क्षेत्रज्ञ योज्ञानम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात क्षेत्र क्षेत्री तथा कृत्स्नम क्षेत्र क्षेत्रज्ञ योरेव मंतरम ज्ञानचक्षुषा. असे वेगळे वेगळ्या श्लोकातील एक एक त्यांनी शब्द त्या अर्थाचे काढलेले आहेत. जर ज्ञानमार्गात
विवेकाची प्रधानता असते, म्हणून त्या ठिकाणी नित्य, अनित्य, अविनाशी, विनाशी इत्यादींचा विचार असतो आणि मग आपले स्वरूप पूर्णपणे निलिप्त आहे असा बोध होतो. साधकाचे ठिकाणी श्रद्धा आणि विवेक दोन्हीही असले पाहिजे. भक्ती मार्गात श्रद्धेची मुख्यता असते आणि ज्ञान मार्गात विवेकाची मुख्यता असते. असे मानले तरीही भक्ती मार्गात विवेकाचा आणि ज्ञान मार्गात श्रद्धेचा अभाव मात्र नसतो बरं. भक्ती मार्गात सात्विक, राजस आणि तामस भाव भगवंतांपासूनच उत्पन्न होतात असे मानतात आणि ज्ञान मार्गात सत्व, रजतम हे तिन्ही गुण प्रकृतीपासून उत्पन्न होतात असे मानतात. सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा. दोन्ही साधक आपल्यात निर्विकारता मानतात की हे गुण आपले नाही आणि दोघेही ज्या एका तत्वाला प्राप्त होतात त्या तत्वाला द्वैत, अद्वैत, सत, असत काहीही म्हणू शकत नाही. भक्तीचा अवलंब करणारे भगवंतांशी अनन्य प्रेमाने अभिनव होऊन प्रकृतीपासून संपूर्णपणे रहित होतात. ज्ञानमार्गाचा अवलंब करणारे प्रकृती आणि पुरुषाचा विवेक करून प्रकृतीशी संपूर्णपणे संबंध रहित असलेल्या आपल्या स्वरूपाचा साक्षात अनुभव करून प्रकृतीपासून पूर्णपणे संबंध रहित होतात. तर आणखी भरपूर आहे या श्लोकाचं, सगळं वाचू? ताई किती नंबरच्या अध्यायातले श्लोक चालू येते आपले? कृपा करा. थोडंच राहिलं ना, वाचून घ्या. मध्येच बोलली. 12वा. हा, आणखी बऱ्यापैकी आहे. चालेल. कितवा अध्याय ताई? 7वा. ओके, धन्यवाद ताई. 7व्या अध्यायातला 12वा श्लोक चालेल. धन्यवाद. पान नंबर 498. परिशिष्ट भाव. मत्त परतरन्नान्य किंचिदस्ति चा विस्तार करत भगवंताने मागील 4 श्लोकात जी गोष्ट सांगितली आहे आणि जी गोष्ट सांगितली नाही ती सर्वची सर्व गोष्ट उपसंहार रूपात भगवंतांनी या श्लोकात सांगितली आहे. भगवंत म्हणतात की संपूर्ण सात्विक, राजस आणि तामस भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात, माझ्यापासूनच सत्ता स्फूर्ती प्राप्त करतात, परंतु मी त्यांच्यात नाहीत आणि ते माझ्यात नाहीत. अर्थात सर्व काही मीच आहे. म्हणून माझी प्राप्ती इच्छिणाऱ्या साधकाची दृष्टी या भावाकडे न जाता माझ्याकडे, श्रीकृष्ण परमात्म्याकडेच गेली पाहिजे. जर तो त्या भावात चिकटला तर तो कधी मुक्त अथवा भक्त होऊ शकत नाही. पाहणे, ऐकणे, समजणे जे काही भाव येतात आणि जे येत नाहीत ते सर्वच ये पदाच्या अंतर्गत समजावे. भगवंतांपासून उत्पन्न होण्यामुळे येथे सात्विक, राजस आणि तामस गुणांना भाव नावाने म्हटले गेले आहे. तात्पर्य हे आहे की भगवंत भावरूप आहे म्हणून त्यांच्यापासून भावच उत्पन्न होईल. अभाव कसा बरं उत्पन्न होईल? भगवंतापासून उत्पन्न झाल्यामुळे सर्व भाव भगवंतांचीच स्वरूपे आहे. भवंती भावा भूताना मत्त एव पृथग्विदा. तात्पर्य हे आहे की शरीर, इंद्रिये, मन, बुद्धीने जे काही सात्विक, राजस आणि तामस भाव, क्रियापदार्थ इत्यादी ग्रहण केले जातात ते सर्व भगवंत आहे. मनाच्या सर्व स्फुरणा, मग त्या चांगल्या असोत अथवा वाईट असोत, भगवंतच आहेत. संसारात चांगले वाईट, शुद्ध अशुद्ध, शत्रू मित्र, दुष्ट सज्जन, पापात्मा पुण्यात्मा इत्यादी जे काही पाहण्यात, ऐकण्यात, सांगण्यात, मनन करण्यात, समजण्यात इत्यादी ते सर्व केवळ भगवंतच आहेत. भगवंताशिवाय दुसरं कुठंही काहीही नाही. आपला काही स्वार्थ ठेवला, घेण्याची इच्छा ठेवली तेव्हाच सात्विक, राजस आणि तामस हे 3 भेद होतात. जर तुम्ही आपला काही स्वार्थ ठेवलाच नाही आणि दुसऱ्याच्या हिताची दृष्टी ठेवली तर ते भगवंताचे स्वरूप आहे. यांना आपल्यासाठी मानणे, यांच्यापासून सुख घेणेच पतनाला कारण आहे. 3ही गुण माझ्यापासूनच प्रकट होतात असे म्हणून भगवंतांनी हा भाव प्रकट केला आहे की साधकाची दृष्टी या गुणांकडे न जाता मज गुणातीतीकडेच गेली पाहिजे. अर्थात माझी सत्ता आणि महत्ता मानून माझ्याशीच
माझ्याशीच मी श्रीकृष्ण परमात्म्या याच्याशीच संबंध जोडला गेला पाहिजे, ज्यामुळे माझी प्राप्ती होईल आणि नेहमीसाठी दुःखाचा नाश होऊन महान आनंदाचा अनुभव येईल. मी त्यांच्यात नाही आणि ते माझ्यात नाही असे सांगून भगवंताने हा भाव प्रकट केला आहे की जर एखाद्या मनुष्याने मला सत्ता आणि महत्ता न देता सात्विक, राजस आणि तामस गुण, पदार्थ व क्रिया यांना सत्ता व महत्ता देऊन त्यांच्याशी संबंध जोडला तर तो मला प्राप्त न होता पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये खुशाल निघून जाईल. कारणं गुणसंगोस्य सदसद्योनी सदसद्योनी जन्मसु मत्त एव पदाचा प्रयोग करून भगवंत जणू हे म्हणत आहेत की तिन्ही गुण माझ्यापासूनच होतात. मग तुम्ही माझ्याकडे न येता गुणात का फसत आहात? ते गुणात फसतात, जे गुणात फसतात ते माझं भजन करू शकत नाही, परंतु जे गुणात फसत नाही ते फक्त माझं भजन करतात. हे गुण टिकणारे नाहीत, कारण टिकत असते कार्य टिकत नाही. जसे जसे सोने टिकते, अलंकार टिकत नाही. माती टिकते, घट टिकत नाही. तसेच भगवंत टिकतात, पण गुण टिकत नाही. गुण तर परिवर्तनशील आणि समाप्त होणारे आहेत, परंतु भगवंत मात्र नित्य निरंतर जसेच्या तसे पूर्वीपासून होते आहेत आणि असणारे आहेत. त्यांचे परिवर्तनच होत नाही किंवा नाश तर सोडूनच द्या. म्हणून भगवत प्राप्ती गुणांमुळे होत नाही, तर गुणांच्या संबंध विच्छेदाने होते. म्हणून तमोगुणाला रजोगुणाने आणि रजोगुणाला सत्वगुणाने जिंकून गुणातीत व्हायचे आहे. येथे एक गोष्ट समजण्यायोग्य आहे की सगुण साकार भगवंत सुद्धा वास्तविकपणे निर्विकारच आहेत, कारण ते सत्व, रज आणि तम या गुणांनी युक्त नाहीत, तर ऐश्वर्य, माधुर्य, सौंदर्य, औदार्य इत्यादी गुणांनी युक्त आहे. म्हणून सगुण साकार भगवंतांच्या भक्तीला सुद्धा निर्गुण सत्वादी गुणांनी रहित म्हटले गेले आहे. जसे मन्निष्ठम निर्गुणम स्मृतम मन्निकेतम तु निर्गुणम निर्गुणो मदपाश्रया मत्सेवायाम तु निर्गुणाम. अशा पद्धतीने प्रश्न, जर सर्व काही भगवंतच आहेत तर मग सात्विक, राजस आणि तामस भाव त्याज्य का बरं आहेत? उत्तर, जसे जमिनीत सर्व ठिकाणी जल राहते परंतु त्याचे प्राप्तिस्थान विहीर आहे, तसेच भगवंत सर्व ठिकाणी आहेत परंतु त्यांचे प्राप्तिस्थान यज्ञ. यज्ञ म्हणजे नुसता हवन करणे असा यज्ञाचा अर्थ नाही, तर कर्तव्य कर्म करणे अशा पद्धतीने या ठिकाणी अर्थ आहे. परंतु त्यांचं भगवंतांचं प्राप्तिस्थान कुठलं, तर आपल्याला त्यांनी जी वेदाद्वारे आपल्याला जी नियमित कर्म सांगितलेली आहे त्याप्रमाणे वागणे बास, मग तिथं आपल्याला भगवंत सापडणार. तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. परंतु सात्विक, राजस, तामस भाव ही भगवंतांची प्राप्तिस्थाने नाहीत, अर्थात यांच्या द्वारा भगवत प्राप्ती होत नाही. म्हणून हे साधकाच्या कामाचे नाहीत. म्हणून भगवंतांनी म्हटले आहे की हे भाव माझ्यापासून होत असून मी त्यांच्यात आणि ते माझ्यात नाहीत. जसे बाजरीच्या पिकात बाजरीच मुख्य असते, पाने काड्या नाहीत. शेतकऱ्याचा उद्देश बाजरी प्राप्त करण्याचा असतो. बाजरी सुद्धा केवळ भगवंताचा, तसेच साधकाचा उद्देश सुद्धा केवळ भगवंताचा झाला पाहिजे, त्याला प्राप्त करायचं, बाकीचं मला काही माहित नाही. संसाराच्या प्राप्तीचा नव्हे. भगवत प्राप्तीसाठी साधकाने संसाराची सेवा करावी. सेवेशिवाय संसाराशी आपला कोणताही मतलब ठेवू नये. महत्व बाजरीचे, आम्हाला भगवंत पाहिजे, बाकी इतर नातीगोती हे कर्तव्यासाठी आणि त्यांच्याशी जसं भगवंतांनी सांगितले त्याप्रमाणे वागण्यासाठी. ममत्व वगैरे काही नाही. पाने काड्या यांचं काहीच नाही, कारण आरंभ ही बाजरी राहते आणि शेवटही बाजरीच राहते. बाजरी प्राप्त झाल्यावर जे शिल्लक राहते म्हणजे काड्या पाने बाजरीपासून वेगळे नसतानाही आपल्या कामाचे नाही, तर ते केवळ पशूंना खाऊ घालण्यासाठी आहे. तसेच राजस, तामस आणि सात्विक भाव मूढ
अविवेकी माणसांसाठी आहेत. हे तीनही भाव मनुष्याला बंधनकारक आहेत. म्हणून हे भाव भगवंतांचे रूप असूनही स्वयंसाठी नाहीत, तर विवेकपूर्वक सांसारिक व्यवहारासाठी आहेत. जसे विषही भगवंतांचे स्वरूप आहे, परंतु ते खाण्यासाठी नाही. जसे बाजरीपासून म्हणजे बीजापासून पाने काड्या उत्पन्न होऊनही पाने काड्या म्हणजे बाजरी नाही, आणि ते बाजरी तयार होण्यासाठी त्याला ते कणीस लागण्यासाठी त्यांची आवश्यकता आहे, पण म्हणून ते काही बाजरी नाही, ते काही खाता येणार नाही. फक्त त्यांचा उपयोग तेवढ्या पुरता झाला, पुन्हा त्याच्यात काही ममत्व ठेवायचं कारण नाही. बाजरीत पाने काड्या नाही. तसेच भगवंतांपासून निर्माण होऊनही सात्विक राजस तामस भगवंत नाहीत, आणि भगवंतात सात्विक राजस तामस हे भाव सुद्धा नाही. संबंध भगवंतांनी पूर्वी 12व्या श्लोकात म्हटले आहे की सात्विक राजस आणि तामस भाव माझ्यापासूनच होतात, परंतु मी त्यांच्यात आणि ते माझ्यात नसतात. या विवेचनावरून हे सिद्ध झाले की भगवंत प्रकृती आणि प्रकृतीच्या कार्यापासून पूर्णपणे निर्लिप्त आहे. त्याचप्रमाणे भगवंताचा शुद्ध अंश हा जीव सुद्धा निर्लिप्त आहे. यावर एक असा प्रश्न निर्माण होतो की हा जीव निर्लिप्त असताना बांधला कसा काय जातो बरं? याचे विवेचन आपण पुढील श्लोकात बघूया. काही थांबते मी, कोणाला वाचायचं असेल. खूप छान आहे, खूप सुंदर सांगितलं. ऍक्च्युली आपण वाचत नव्हतो, पण तुम्ही वाचायला सुरुवात केली आणि खरंच छान सांगितलं. अगदी पूर्ण सुंदर वाचून काढलं. त्याच्यात हरवून गेले त्यात खरं तर सांगायचं तर. खूप छान. आता माझ्या मते एखाद्याच वाचन होऊ शकेल. आता हा ऑलरेडी 4 वाजलेले आहेत. कोण वाचतं? मग तुम्ही सांगणार होतात ना कालचं? हो, नाही आधी होऊ द्या ना, एखादा कोणाच तरी चालते. उद्या मी सांगते, माझं काही नाही. मृणालताई वाचता म्हणतायत ना, वाचू द्या. हा, म्हणजे मी पहिल्यांदाच काहीतरी हो प्रयत्न केलाय, जरा हो काळ नोट्स एकदा वाचते मी. चालेल. व्हिडिओ चालू ठेवा. नंतर समग्र हा हा, काय व्हिडिओ चालू ठेवा. हा एकट्याच 7 श्लोकांमध्ये भगवंत आपल्या समग्र रूपांचे वर्णन ऐकण्याची आज्ञा अर्जुनाला करतात. विज्ञानाचं ज्ञानाचे वर्णन व प्रशंसा ते करतात. विज्ञानासह पूर्ण तत्वज्ञान सांगेन व ते जाणले तर जगतात दुसरे काही जाणावयाचे शिल्लक नाही असेही सांगतात. परा व परप्रकृतीचे वर्णनही करतात. 8 ते 12 भगवंताच्या श्लोकामध्ये भगवंताच्या व्यापकतेचे वर्णन करतात. भगवंताशिवाय कुणाची स्वतंत्र सत्ता नाही. या परमात्म्यापासून जगाची उत्पत्ती झालेली आहे. हा पूर्ण संसारच परमात्म्याने व्यापलेला आहे. त्यामुळे तोच करता करविता आहे असे विश्वासाने मानून त्याचे कर्माद्वारे पूजन करून मनुष्य सिद्धीस रसोहमप्सु कौंतेय. जलामध्ये रसरूपाने भगवंतच असतो. रस जलातून काढला तर जलतत्व राहणार नाही. हा रसच जलरूपाने आहे. जसं पाणी ज्याच्यामध्ये मिक्स होते त्याच्यात तशा रंगाने आपल्याला तो दिसतो. प्रत्येक झाडाला पाणी दिले तरी त्यातून वेगळा रस निर्माण होतो. आंब्याला पाणी दिले, आवळ्याला दिला तर तुरट चव मिळते. हा रस मी आहे. चंद्र सूर्य प्रकाशाची जी प्रभा आहे ते भगवंताचे स्वरूप आहे. प्रभा काढून टाकली तर चंद्र सूर्य निस्तेज होऊन जातील. सूर्य तेज उष्णता देते व त्यामुळे पृथ्वी व जगाची हालचाल होते. हे तेज मी आहे आणि हे तेज नसेल तर सर्वत्र निस्तेजता येईल. आकाश
आकाश आहे तोपर्यंत शब्द आहे, तन्मात्रा शब्द हे स्वरूप माझेच आहे. आकाशाची पोकळी सर्व ठिकाणी व आकाश शब्द तन्मात्रेपासून उत्पन्न होतो व शब्द मीच पुरुषार्थ आहे, तो भगवंताचे स्वरूप आहे. परमात्म तत्वाचा अनुभव हाच खरा पुरुषार्थ आहे. भौतिक सुखामागे लागून ते मिळवत राहणे हा पुरुषार्थ नाही. व्यवहारात तोही हवा, पैसाही हवा, पण त्याच्या आहारी न जाता समाधानी राहणे, लोकोपयोगी कामं करणे, पण त्याचा अहन नसणे व केलेल्याचे फळ मिळावे ही अपेक्षा नसणे हा पुरुषार्थ. सर्व भूतांचे जीवन आहे. तपस्व्यांच्यातली तप आहे. पृथ्वीमध्ये गंध तन्मात्रेने उत्पन्न होतो. गंधाविना पृथ्वीत काहीही नाही. हा गंधच भगवंत आहे. गंध पृथ्वी धारण करते. रसाप्रमाणेच वेगवेगळे वास, सुवास, दुर्गंध ही त्याचीच रूपे आहेत. सुवास हा स्वाभाविक आहे. दुर्गंध हे विकाराचे व विकृतीचे रूप आहे. अग्नीचे तेज तत्व आहे. हे तेज भगवंत आहे. तेजाविना अग्नी निस्तत्व आहे. संपूर्ण प्राण्यात एक प्राणशक्ती असते. ही प्राणशक्तीमुळे प्राणी जिवंत राहतात. ही प्राणशक्ती मी आहे. प्राणशक्तीमुळे त्यांना प्राणी मानले जाते. प्राणशक्ती नसेल तर तो चेतनारहित होतो आणि ही प्राणशक्ती मी आहे. तपस्वीचे तप मी आहे. पूर्ण भूताचे सनातन कारण मलाच समज. मी बुद्धिमानाची बुद्धी आणि तेजस्व्याचे तेज आहे. जे नेहमी असते, नष्ट होत नाही, ते सनातन आहे. सर्व सृष्टीचा लय होतो तेव्हा हे सर्व भगवंतामध्येच बीज रूपाने विलीन होते. पुन्हा सृष्टीची निर्मिती होते व त्याच बीजातूनच जीवांची निर्मिती होते. नेहमी असते, जे नष्ट होत नाही, ते सनातन. विश्वाच्या निर्माणाचा आधार भगवंत आहे. त्यापासूनच उत्पत्ती होते, म्हणून तेच सर्वाचे सनातन बीज आहे. यालाच अविनाशी बीज व सर्व भूतांचे बीज असेही गीतेत पुढील अध्यायात म्हटले आहे. हे बीज मीच आहे. बुद्धिमत्तांची बुद्धी मी आहे. योग्य अयोग्य विचार करण्याची बुद्धीची क्षमताही मी आहे. तेजस्वी लोकातील तेज मी आहे. तेजस्विता म्हणजे ज्ञान. संतांच्या सानिध्यात आलेल्या विवेकी लोकांना संतांच्या तेजामुळे अध्यात्मातील प्रगती होते. दुर्जनांना सन्मार्गावर यायचा रस्ता मिळतो. सृष्टीत एकसारख्या दिसणाऱ्या दोन वस्तू एकसारख्या नाहीत. इतकी अनेकता असूनही भगवंत अनेक रूपात प्रकट होतात. अनेक रूपात प्रकट होऊनही एकच राहतात. 11. मी बलवानाचे आसक्तीरहित, कामनारहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राण्यातील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे. बलवंताचे बल मी आहे. दुसऱ्याच्या हितासाठी, देशाच्या रक्षणासाठी निस्वार्थ भावनेने लढणाऱ्या सैनिकांचे बल मी आहे. हे बल कामना आसक्ती रहित आहे. आयुष, सत्व, बल, आरोग्य यातील बल ही सात्विक बलाचा वाचक आहे. शास्त्र समाजाने घालून दिलेली काही नव्हती चौकटी व शुभ भावनेने संतती उत्पत्ती यासाठी जो काम असतो, तो काम मनुष्याच्या अधीन असतो. हा काम भगवंताचे स्वरूप आहे. धर्माविरुद्ध कामनेने आसक्तीने निर्माण झालेला काम भगवंतापेक्षा वेगळा नाही, पण त्यामुळे नरक रूपाने भगवंत प्राप्त होतो. सत्संतती निर्माण व्हावी ही कामाची अपेक्षा आहे. 12. जे सत्वगुणापासून, रजोगुणापासून, तमोगुणापासून उत्पन्न होणारे पदार्थ आहेत, ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहे. मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिये, इंद्रियांचे विषय, महाभूते, सर्व गुण अवगुण हे सर्व सात्विक, राजस, तामस या भावाच्या अंतर्गत येतात. ते माझ्यापासूनच उत्पन्न झाले असले तरी हे गुण म्हणजे मी नाही. ते माझ्या ठिकाणी नाहीत आणि मीही त्यांच्या ठिकाणी नाही. म्हणून मनुष्याचे लक्ष या गुणांपेक्षा भगवंतांकडेच लागले पाहिजे. विहित व कर्तव्याचे कर्म करावे, निषिद्ध कर्म करू नये. प्रत्येकात सत्व, तम, रज हे गुण कमी जास्त प्रमाणात असतातच. व्यवहारीय जगात योग्य ठिकाणी वापरावेही लागतात.
विवेकपूर्ण संसारिक व्यवहारासाठी सत्व रजतम गुण लागतात. मुलांना योग्य वळण लावण्यासाठी कधी कधी रज व तम गुणांचाही वापर करावा लागतो. तमोगुणाला रजोगुणाने व रजोगुणाला सत्वगुणाने जिंकून गुणातीत व्हावे. निषिद्ध वर्तन करू नये. परमात्म्याला मानले पाहिजे. संसाराला जाणले पाहिजे. भगवंत सर्व भगवंतापासूनच उत्पन्न होते. अपरा परा प्रकृती ह्या भगवंताचाच स्वभाव आहे. भगवंतापाशी कुठलाही विकार नाही, तो निर्विकार आहे. मनुष्याने भगवंताला सत्ता महत्ता न देता सात्विक राजस तामस गुण पदार्थ व क्रिया यांना व सत्ता महत्ता देऊन संबंध जोडला तर तो मला प्राप्त होत नाही व पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकतो. हे गुण माझ्यापासून निर्माण झाले असले तरी तुम्ही माझेच चिंतन करा. हे गुण टिकणारे नाहीत, परंतु भगवंतच फक्त नित्य आणि निरंतर आहे. एवढंच मी लिहायचा प्रयत्न, नोट्स काढलेत थोडे. खूप छान केलं उलट. आणि पहिल्यांदाच वाचलं, पहिल्यांदाच लिहिलं, छान केलं अगदी. हा, पहिल्यांदाच. ठीक आहे, चालेल. छान आहे. अजून कोणी वाचतं? ताई आहे का वेळ वाचायला? हो, किती मिनिटं असं हे भरपूर आहे. या ताईंनी नोट्स कुठून काढल्या हॅलो होत्या? ताई, हा, कोणी मी हॅलो. का? हो हो 10 मिनिटं लागतील. 10 मिनिटं मग उद्या घेऊयात. हं? चालेल. उद्या घ्या. चालेल. हा, तू तेच म्हणलं तर म्हणलं तर उद्या उद्या म्हटलं घेऊयात तर आपण. आपण तसं काय नाही. हरकत नाही. थांबूयात मग इथेच. हो हं. तर मी लिहिलंय म्हणून म्हणतो. हो ना, हरकत नाही ना, उद्या घेऊयात. मग उद्या फ्रेश तुमच्यापासून सुरुवात करूयात वाटल्यास आपण. ताई आपण एक दिवस आहे ना साधक संजीवनी वाचन ठेवत जाऊन एक दिवस अशी चर्चा साधक संजीवनी प्रत्येकाने आता घरी वाचायची ताई. घेतली ना. हा, पुस्तक म्हणजे जे आहे ना आपण हे हं. करतो